शेवटपर्यंत आम्ही लढा देणार। बरोबर, आमदार प्रकाश सोळंके आहेत, तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, संभाजीराजे स्वतः सहभागी होत आहेत, सर्व पक्षीय आज सहभागी झालेले आहेत। मोर्चाची प्रमुख मागणी काय नक्की? हा मोर्चा जो आहे त्या मोर्चामध्ये नक्की मागणी काय केली जाणार आहे, कोणाच्या विरुद्ध? मागणी हीच आहे की खुनाच्या प्रकरणातील आरोपी 3 आरोपी अद्याप मोकाट आहेत, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी मोकाट आहेत, त्यांना अटक करून हा तपास जलद गतीनं पूर्ण करावा व जे आरोपी आहेत खुनातले त्यांना फाशी द्यावी, एवढीच मागणी आहे। संतोष देशमुखच्या कुटुंबियांना न्याय द्यावा। आता तुम्ही ज्या पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात त्याच पक्षातल्या मंत्र्यांवरती हे आरोप केले जातात आणि ज्या आरोपीचं नाव सांगितलं जाते त्या मंत्र्यांच्या जवळचे आहेत असे सुद्धा संबंध सांगितले जातात। तुम्ही पक्षश्रेष्ठींना काय सांगितलंय? सगळं काही सांगितलेलं आहे। मागच्या 5 वर्षात बीड जिल्ह्यात काय काय घडलं ते पक्षश्रेष्ठींना आणि मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी सांगण्याचं काम आम्ही केलेलं आहे। अडतंय कुठं नक्की? आता अडतंय कुठं तेच, त्याच्यासाठी हा आक्रोश आहे। अडलंय कुठं हे शोधण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे। तुम्ही वाल्मिक कराडांचं नाव घेतलं, अद्यापपर्यंत पत्ता लागत नाही किंवा मग या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होत नाही, मात्र जनता आज रस्त्यावरती उतरलेली आहे, मग पुढचा मार्ग काय असणार? हे पहा, पुढचा मार्ग आहे आज मूक मोर्चा आहे। बीड जिल्ह्यातल्या जनता आज रस्त्यावरती उतरलेली आहे। लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावी ही आमची मागणी आहे। आरोपींना अटक झाल्यानंतर जलद गतीनं तपास व्हावा आणि आरोपींना फाशी द्यावी, एवढीच मागणी आहे। तुमची सुद्धा तीच मागणी आहे, आरोपींना फाशी देण्याची मागणी केली जाते। आज बऱ्याच जणांच्या हातामध्ये फ्लेक्स आहेत, बॅनरवरती मागणी केली जाते की आरोपींना फाशीची शिक्षा द्या। या गुन्ह्यामध्ये जे सगळे आरोपी आहेत जोपर्यंत निष्पन्न होत नाहीत, स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत मग हा सगळा पुढचा तपास पुढे कसा? नाही, आता सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे हा विषय नुसता एकटा संतोष भोसलेंच्या हत्येचा नाही आहे, संतोष देशमुखांच्या हत्येचा नाही आहे, हा विषय पूर्ण महाराष्ट्राचा आहे। आज संतोषच्यामुळं, आज देशमुखांच्यामुळे हे दहशत बाहेर आलेली आहे आणि म्हणून जर तुम्ही याच्यात लक्ष घातलं नाही तर महाराष्ट्र कुठल्या पद्धतीने जाईल पुढं ह्याचं उत्तर हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने द्यावं लागणार आहे। कारण का हे महाराष्ट्राला परवडणार नाही आहे। आपण दुसऱ्या राज्यांसारखं झालो तर आपल्याला ते परवडणार नाही। हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे जिथे शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार जीवित आहे। आज तो मंत्री असं बंदूक घेऊन उभा राहतो असं आणि त्याला तुम्ही मंत्री करता आणि दहशत नाही तर काय? मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पदाचा चार्ज आहे, म्हणजे गृहमंत्री स्वतः ते खातं सांभाळत आहेत। मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करा? मुख्यमंत्र्यांना आव्हान करण्यासारखं काहीच नाही, त्यांना सगळं माहित आहे, हुशार आहेत, कौशल्य आहे त्यांच्याकडे, त्यांना ते कायदेशीर तज्ज्ञ सुद्धा आहेत, त्यांना माहिती आहे नेमकं काय करायला। आणि आमची साधी सिंपल मागणी जे आमदार साहेब सोळंके साहेबांनी सुद्धा सांगितली की आरोपींना फाशी देणं गरजेचं आहे। तो मोरक्या जो आहे वाल्मिक कराड त्याला अटक करा आणि ज्या मंत्री आहेत जे त्यांचे आश्रयदाते आहेत त्यांना राजीनामा द्यायला लावा। पाहतोय की या प्रकरणामधले जे आरोपी ज्यांचं नाव घेतलं जाते वाल्मिक कराड त्यांना तत्काळ अटक करा अशी मागणी घेऊन आज हे सगळं